तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या सर्वत्र फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र म्हणा, किसान कार्ड म्हणा, याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. म्हणजे कशा प्रकारे भरायचं, फॉर्म काय करायचं, कुठे जायचं, ठीक आहे, हे सर्वांना जवळपास माहिती आहे. आता तुम्ही जर फार्मर आयडी काढण्यासाठी फॉर्म भरलेला असेल तर आता आपल्याला माहीत करायचं आहे की आमचा फार्मर आयडी बनला की नाही बनला. ठीक आहे, 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी आपण हाच विचार करतो की आता कसं चेक करायचं आमचा फार्मर आयडी बनला की नाही बनला. तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून 1 मिनिटाच्या आतमध्ये तुमचं स्टेटस पाहू शकता की तुमचा फार्मर आयडी तयार झालेला आहे की नाही. आणि हे एक प्रकारचं मिथ आहे की हा फार्मर आयडी तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. तर सध्या असं कुठलीही प्रोसेस नाहीये. फक्त तुमचा आयडी जनरेट होतो आणि तो आयडी जनरेट झाला की त्यानंतर आता बघायचं आपल्याला की हे डाउनलोड करता येईल का, याचं कार्ड बनणार आहे का. अजून शासनाकडनं असं कुठल्याही प्रकारचं कार्ड अजून तरी तयार झालेलं नाहीये. जसंही तयार होईल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याची माहिती जरूरच घेणार आहे. ठीक आहे, आता कसं बघायचंय मोबाईलच्या माध्यमातून ते आपण आता बघूया. तर यासाठी बघा, तुम्ही क्रोमवरती या, तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम असेल त्यावरती या आणि इथे टाईप करा mhfr.agristech.gov.in. जर मित्रांनो तुम्हाला ही वेबसाईट नाही मिळाली तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मग पहिल्या कमेंटमध्ये लिंक जे आहे ना तर पिन केलेली असणार आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करा आणि या प्रकारचं पेज तुमच्या समोर येणार आहे. ठीक आहे, आता इथे बघा, इथे फार्मर आयडी स्वतः रजिस्ट्रेशन करू शकत नाही. आता हे जवळपास सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याकडे 2 माध्यम आहेत. एक आपण कॅम्पच्या माध्यमातून करू शकतो आणि दुसरं आहे CSC पोर्टलवरती जाऊन. म्हणजे ज्यांच्याकडे CSC आहे ते इथे रजिस्ट्रेशन तुमचं करून देणार आहे. ठीक आहे, आता या इंटरफेसवरती आल्यानंतर बघा, आपल्याला इथं वरती 3 ऑप्शन पाहायला मिळणार आहे: डॅशबोर्ड, चेक एनरोलमेंट स्टेटस आणि लॉग इन विथ CSC. तर या तिन्हीपैकी आपला जो ऑप्शन आहे तो आहे मधला, चेक एनरोलमेंट स्टेटस. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे स्टेटस पाहण्यासाठी. इथं क्लिक करायचं आहे, या प्रकारचा इंटरफेस येईल. म्हणजे इथं एनरोलमेंट आयडी किंवा आधार नंबर हे टाकून आपण स्टेटस चेक करू शकतो. एनरोलमेंट आयडी म्हणजे तुम्हाला जे PDF मिळाली असेल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये एक मेसेज सुद्धा आलेला असतो, त्यामध्ये एक एनरोलमेंट आयडी असतो. तो आयडी तुम्ही इथे टाकू शकता. त्याच्यापेक्षा सर्वात सोपं आहे, तुमच्याकडे आधार कार्ड तर आहेच. इथे जे आधारचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती असं क्लिक करायचं आहे. ठीक आहे, इथं आता खाली आधार टाकण्याचं ऑप्शन येणार आहे. इथे तुमचा 12 अंकाचा आधार नंबर टाकायचा आहे. माझ्याकडे जे आहे ते मी चेक करून घेतो. आता इथे आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याकडे एक चेकचं ऑप्शन येणार इथं आणि या चेकच्या बटनावरती आपल्याला फक्त क्लिक करायचं. तर बघा, जसं तुम्ही इथे चेकवरती क्लिक करणार, इथे डिटेल्स खाली तुमच्या समोर येणार आहेत. आता इथे काय काय तुम्हाला दाखवलं जाईल. तर सर्वात पहिले तुमचा आधार नंबर, त्याच्यानंतर एक सेंट्रल आयडी, त्याच्यानंतर अप्रुव्हलचं स्टेटस, त्याच्यानंतर शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्यानंतर रिपोर्ट एनरोलमेंट डेट आणि त्याच्यानंतर अप्रुव्हल रिजेक्शन डेट, त्याच्यानंतर अप्रुव्हल रिमार्क किंवा रिजेक्शन रिझन. आता हे आपण समजून घेऊया काय काय. तर बघा, आधार नंबर तर तुमचा आहेच. त्याच्यानंतर बघा, इथे सेंट्रल आयडीचं जे ऑप्शन आहे, इथे खाली एक आयडी तयार होणार आहे. ठीक आहे, आता यांच्या केसमध्ये अजून यांचं पेंडिंगच आहे ॲप्लिकेशन, म्हणून इथे सेंट्रल आयडी तयार झालेला नाहीये. ठीक आहे, सेंट्रल आयडी तयार झाला म्हणजे तुमचा फार्मर आयडी बनलेला आहे, म्हणजे आयडी तुमचा मिळालेला आहे तुम्हाला. ठीक आहे, आता इथे यांचा नाहीये, पण जर तुमचं इथे अप्रुव्हल आलं, अप्रुव्हलच्या स्टेटसच्या ठिकाणी अप्रुव्ड म्हणून जर आलं तर मग इथे तुम्हाला एक सेंट्रल आयडी मिळणार आहे, तोच तुमचा फार्मर आयडी. ठीक आहे, आता पुढं शेतकऱ्याचं नाव आहे. त्याच्यानंतर खाली इथे रिपोर्ट्स एनरोलमेंट डेट म्हणजे तुम्ही कधी फॉर्म भरलेला आहे त्याची तारीख असणार आहे. त्याच्यानंतर अप्रुव्हल रिजेक्शन डेट म्हणजे एकतर अप्रूव्ह झाला असेल तर त्याची तारीख येणार आहे, कधी अप्रूव्ह झालेलं आहे, आणि रिजेक्शन झालं असेल तर रिजेक्ट, तर मग त्याची सुद्धा तारीख असणार आहे, कधी रिजेक्ट झालेलं आहे तुमचं ॲप्लिकेशन. आणि समोर आहे अप्रुव्हल रिमार्क किंवा रिजेक्शन रिझन. म्हणजेच काय की अप्रुव्हलचं रिमार्क एक इथे दिलेला असणार आहे आणि त्याच्यानंतर रिजेक्शन रिझन म्हणजे का तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते कशामुळे रिजेक्ट झालंय ते इथे लिहिलेलं असणार आहे. बस एवढीच माहिती असते याच्यामध्ये. एवढंच तुम्हाला समजून घ्यायचं फक्त की इथे जे अप्रुव्हलचं स्टेटस दिसतंय ते पेंडिंग नसायला पाहिजे. जर पेंडिंग म्हणजे अजून बाकी आहे, तुम्हाला अजून आयडी मिळालेला नाही. जर इथे अप्रूव्ड आला असेल आणि इथे सेंट्रल आयडी आला असेल तर तुमचं फार्मर आयडी क्लिअर झालेलं आहे, ओके झालेलं आहे. इथे 2 स्टेटस सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतात. एक इथे अप्रूव्ह मिळणार आहे आणि इथे सेंट्रल आयडी मिळणार नाही, असं सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे, किंवा मग इथे सेंट्रल आयडी मिळेल आणि इथे पेंडिंग दाखवतात, म्हणजे तुमचं काही ना काही काम आणखी बाकी. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी असायला पाहिजे अप्रूव्ह आणि सेंट्रल आयडी. हे तुम्हाला मिळालं म्हणजे तुमचं फार्मर आयडी तयार झालेलं आहे. आता याला डाउनलोड करू शकतो का, तर डाउनलोड करू शकत नाही, जे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. तर बघा, याप्रमाणे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून 1 मिनिटामध्ये स्टेटस चेक करू शकता. आता आपला व्हिडिओ थोडासा लंबा झाला आहे कारण इथे थोडंसं समजून सांगायला पाहिजे की कशाचा अर्थ काय होतो. ठीक आहे, तर दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.